and I'm studying and data analytics. My name is Madhuri Patil. I have completed my bachelor degree in computer science from North Maharashtra University, and I'm completing the course in data analytics. My name is Janvi Patil. I am pursuing Master of Computer Science, North Kavitri Chowdhury, Jodhpur. I am from Jodhpur district. I am Deepali Jitendra Kapoor from Apur. I have completed my BA degree from Solapur University and I am here for data analytics. ठीक है. सो मोस्टली एवरीवन इज फ्रॉम टेक बॅकग्राऊंड. नॉन टेक वाला फक्त दीपक सिंग आहे. करेक्ट. बाकी सगळे टेकमधले आहेत. ठीक आहे. डेटा सायन्सवाले किती आहे? 1 2 3 4 कोण होते डेटा सायन्ससाठी? कोणी अजून? तुम्ही दोघं होते ना? मी सर. ओके. ऑनलाईन यू गाईज कम ऑफलाईन, देन आय टेक युअर इंट्रोडक्शन. कॅन्ट वेस्ट माय टाईम मूवी. ठीक आहे. बाकी तुम्ही चौकच, बाकी नाही कोणी? ठीक आहे. व्हॉट इज डेटा ॲनालिटिक्स? सर्वप्रथम नाही, बाय द वे, माय सेल्फ अभिषेक जिब्रक. I teach data science, machine learning, GenAI and Python, all the technical stacks over here, and I'm an IBM certified mentor. So अगर वहाँ पे जाके आपको किसी को कोर्स करना है तो मेरे ही लेक्चर्स मिलेंगे. ठीक है. So I have a good amount of experience in Python. मेरा इतना है कि जितना मैंने आपको पाइथन पढ़ाया उतना किया तो यू विल बी गुड. नेक्स्ट स्टेप विल बी यू कैन डायरेक्टली स्विच टू मशीन लर्निंग. इतना फॉर डेटा एनालिटिक्स इतना हो जाएगा. और रोज के मतलब एवरी डे यू विल गेट सम फाइल्स. ठीक आहे. हां, पहिले तर लँग्वेज बॅरियर क्लिअर करू आपण. मराठी, हिंदी, इंग्लिश. મને મારવાડી બી ઘણો ચોખ્ખો જમે. ठीक आहे. सो आता बसला आहेस ना? नाही, मला दिसतोयस तू. आय कॅन सी. म्हणून मी तू इकडे सरकून जा जरा. हां, ठीक आहे. सो द लँग्वेज बॅरियर्स, फ्रेंच थोडं. सो सांगा कसं आहे हिंदी, इंग्लिश का जे काही टर्म्स असतील, जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील, जे असे काही क्वेश्चन्स यू कॅन गेट बॅक टू माय प्रिव्हियस यूट्यूब व्हिडिओज ॲज वेल. इथले असे काही क्वेश्चन्स आहेत जे मी सांगितले की गॅरंटी हे येतील तर येतीलच. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त रोज सोबत नोटबुक ठेवायची आहे. ठीक आहे. कसे रनिंग नोट्स ठेवा किंवा मग घरी जाऊन तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा. दॅट्स अप टू यू. ठीक आहे. रोजची एक फाईल मिळेल, ती फाईल सॉल्व्ह करायची, नेक्स्ट डे यायचं. ठीक आहे. मग तू किती लोक करते आणि तेवढं जर केलं तर अपार्ट फ्रॉम दॅट पायथन वेगळीकडून कुठे करायची गरज नाही. दॅट्स माय थिंग. ठीक आहे. पूर्ण आय एम टीचिंग यू नॉट विथ रिस्पेक्ट ऑफ डेटा अनालिटिक्स बट आय विल बी टीचिंग यू विथ रिस्पेक्ट ऑफ डेटा सायन्स. म्हणजेच तुमचं बिकॉज डेटा अनालिटिक्स शुड नॉट बी युअर एंड. दॅट्स अ बिगिनिंग आय वुड से to the data science and AI journey. ठीक आहे. because it's AI is like end of a new beginning. so असं आहे. म्हणून मग त्याच्यासाठी मग तुम्हाला गरज पडेल तर याची पायथनची. ठीक आहे. तर पायथन सगळ्यात पहिले कॅन एनीवन टेल मी? हां, कुठली लँग्वेज? हिंदी, मराठी? ठीक आहे. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही तर काय, तिथं पूर्वीचं लेक्चर सारखं व्हायचं. झालं डेटा स्ट्रक्चर्सपर्यंत आलो सर, मेरे को समजता ही नाही मराठी. असं नको व्हायला. ठीक आहे. वय कमी माझं, हार्ट अटॅक नका देऊ मला अचानक. हां, ठीक आहे. रोज जेवढं दिलं आहे तेवढं करून याल बस. बाकी काहीच नाही. नव्याने काही वेगळं करायची गरज नाही. ठीक आहे. त्या फाईल्समध्ये कसं काय, आता किती लोकांकडे इथे विंडोज, सगळे विंडोज वापरता? आय मीन लॅपटॉप. कोणाकडे मॅक आहे? असं आहे कोणी? तुमच्याकडे मॅक आहे? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चलो मग सगळेच एक एक्सप्लेन करतो. सो डेटा ॲनालिटिक्स सगळ्यात पहिले कोणी सांगेल का मला व्हॉट इज डेटा ॲनालिटिक्स? हे काय काय कुठले कुठले मॉडेल झाले तुमचे? फक्त पायथन राहिलं? सर सांगू का डेटा? हां, येस महेंद्र.
ओके. तुम्ही- सो डेटा सायन्स म्हणजे काय साधारणतः आपला जो रॉ डेटा असतो तो रॉ डेटा प्रॉपर फॉर्मॅट करून त्या डेटाचा अनालिसिस म्हणजे त्या डेटामधनं असे इन्साइट्स देणे की बाबा एक्झाम्पल की माझी एक कंपनी आणि त्या डेलची कंपनी याच्यातून किती लॅपटॉप जातात, किती येतात ते, किती फॉल्टी निघतात ते, कुठलं मॉडेल जास्त विकलं जातं. सो ते इन्साइट देणे हे डेटा अनालिसिसचं काम आहे. ठीक आहे. अजून संबंध वुड लाईक टू ॲड. 5 मिनटं आधी येऊन बसत जा रे सगळे. कोणी आहे का? येऊ द्या मग. चला सांगा. एनीवन वुड लाईक टू ॲड समथिंग. व्हॉट इज डेटा अनालिटिक्स? कम ऑन गाईज, 3 मॉड्यूल झाले. तर हाच प्रश्नाचं उत्तर येत नाही, सगळ्यांच्या हातवर गेले पाहिजे. डेटा अनालिटिक्सची फील्ड काय? चलो जल्दी. What is data analytics? Come on, basic question. रॉ डेटा घेऊन त्याच्यातून मिनिंगफुल किंवा इन्साइट काढणे. Okay, raw data घेऊन meaningful insights काढणं. That is one thing. ठीक आहे. करा आजचा पहिला होमवर्क. What is data analytics? अवघड वाटतंय मला जरा. असं नका करू रे. ठीक आहे, चलो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आता डेटा. एवढं व्हिडिओज अपलोडिंग राहिले. सर कॅन यू शेअर युअर स्क्रीन? येस वेट, आय हॅवंट स्टार्टेड एनिथिंग येट. 2 मिनटं. हां, व्हिडिओ अपलोड व्हायला थोडा वेळ होता मला. सो प्लीज म्हणून म्हणतो इथे लक्ष द्या. हे बघा कुठं राहिलेत. येस, दिसते का रे कुठे डेटा अनालिटिक्स? हां, पायथन फॉर DA. यो चलो या बॅचला पण पहिलीची बॅच पण केली ना तुम्ही? पहिली बॅच पण केली ना? नाही का? बरं. काय लिहिलंय? काय सांगतं? व्हॉट इज डेटा अनालिटिक्स? फुल स्क्रीन कर तिकडे. व्हॉट इज डेटा अनालिटिक्स? Process of extracting valuable insights from raw data to make informed data driven decisions. त्याच्याबद्दल कोणीच बोललं नाही. Very important term. It empowers organizations to uncover hidden trends, predict future outcomes and optimize their strategies for success. ठीक आहे. नुकतंच मागे आता एक लिंक्डइनचं म्हणजे बरेच दिवस झाले आता की त्यांनी त्यांचा एक ब्लॉग शेअर केलेला की हाऊ देअर डेटा अनालिस्ट वर्क. ठीक आहे. तर त्यांनी एक युज्युअल पॅटर्न नोटीस केला की लाईक एका पर्टिक्युलर लाईक त्यांचा सेल कमी झाला आहे. ठीक आहे. बाकी माहिती नाही कसला सेल कमी झाला आहे, काय कमी झाला आहे, बट सेल कमी झाला आहे. ठीक आहे, कळालं. तर मग त्यांनी दे गॉट ऑल दी डेटा, जेवढा पण डेटा. मग त्यामध्ये एक बघितलं की ओके ओनली दिस कॉलम ऑर दिस प्रोडक्ट कॅटेगरी ऑर दिस प्रोडक्ट ID या पर्टिक्युलर गोष्टीचा जो आहे तो सेल कमी झालेला आहे. याचे फॉर एक्झाम्पल घेतले झुडिओचे टी-शर्ट्स 199. ठीक आहे. किंवा मग असे कुठले असे काही पर्टिक्युलर प्रोडक्ट कॅटेगरी आहे फक्त त्याचाच ओव्हरऑल नाही कमी झाला आहे, फक्त त्याचाच कमी झाला आहे. मग देन लाईक देर आर 4 टाईप्स ऑफ ॲनालिसिस. माहिती आहे का कोणाला? डिस्क्रिप्टिव्ह, प्रेडिक्टिव्ह अँड प्रिस्क्रिप्टिव्ह. 4 टाईप्स ऑफ ॲनालिटिक्स आहे. ठीक आहे, लिहून घ्या, गुगल करा. ठीक आहे. 4 टाईप्स ऑफ ॲनालिसिस. आणि असं मी काय लूप होल सोडतो ना, ते कशासाठी सोडतो की तुम्ही घरी जाऊन थोडं एफर्ट घेऊन बघाल. लिहून ठेवा 4 टाईप्स ऑफ ॲनालिसिस. कुठलं ॲनालिसिस काय करतं घरी जाऊन. हां, ठीक आहे. अँड एव्हरी ॲनालिसिस आन्सर्स अ क्वेश्चन. लाईक डिस्क्रिप्टिव्ह सांगतं व्हॉट हॅपन, प्रिस्क्रिप्टिव्ह सांगतं प्रेडिक्टिव्ह सांगतं व्हॉट विल हॅपन. ठीक आहे.
असे टाईप्स होते, त्याच्याने ॲनालिसिस करायला खूप इझी जातं. ठीक आहे, टाईप्स ऑफ ॲनालिसिस आहे, लिहून घ्या. ओके, एक्झॅक्टली. वाय, हाव, व्हॉट अँड व्हेन हे क्वेश्चन्स आन्सर करतात 4. तर ते आता तुम्ही जरा शोधा, जे इंजिनिअरिंग करत असेल त्यांनी केलं असेल कधी ना कधी. ठीक आहे, लक्ष असेल तर क्लासमध्ये. ठीक आहे, तर त्यांनी बघितलं की ओके ओनली सम कॅटेगरी ऑफ द प्रोडक्ट वॉज हॅव्हिंग, त्याचा सेल्स कमी झाला होता. ठीक आहे, तर त्यांनी बघितलं ओके टी शर्ट्स आहेत, तर त्यांनी नोटीस केलं जे थिन कपडे आहेत त्यांचाच सेल कमी झाला आहे. ठीक आहे, मग कशामुळे झाला? क्लायमेट फॅक्टर्स होते की आता हिवाळा आला आहे तर लोक हे करतात, लाईक कमी करतात, जास्त ते थिन क्लोथ्स जास्त कोणी घालत नाही, टी शर्ट्स वगैरे घालत नाही. काय प्रेफर करता मग? स्वेटर्स, बट हुडीज. बट कम्पॅरेटिव्हली स्वेटर्स, हुडीज अँड जॅकेट्सची प्राईस जास्त असते रॅदर दॅन दिस टी शर्ट्स. येतो का सेल नुकताच कमी? ठीक आहे, नंतर नुकतंच दिवाळी झालेली असते, लोकांची शॉपिंग झालेली असते. ठीक आहे, म्हणून मग तुम्हाला दिवाळीनंतर एक ऑफर येते. आता पण तुम्ही जर ट्रेंड्समध्ये जाल तर एंड ऑफ सीझन सेल चालू आहे. त्यांना तुम्हाला दिवाळीच्या आधी ते कुपन्स देतील. ट्रेंड्समध्ये गेले का असे ब्लँक बसता, हां, तर ट्रेंड्समध्ये गेलं ते कुपन देतील. तुम्ही ते बघितलं तर दिवाळीनंतरचे त्यांचे कुपन्स व्हॅलिड होतात 1 ते 17. नाही चालू तिथे मी ऑफ केलं, नाही तर मग रिवॉक होईल. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं तर त्यांची एंडला काढतात, कारण त्यांनाही माहिती आहे की दिस ऑल थिंग्स हॅपन. हे कशामुळे होतं रे? दिस इज अॅनलाइज्ड विथ द हेल्प ऑफ पास्ट डेटा अँड द ट्रेंड्स विच आर गोईंग ऑन. तुमचा जो मशीन लर्निंग मॉडेल आहे डेटा सायन्समध्ये, तो ट्रेन कसा होतो ह्या पास्ट डेटावरती. तो पहिले समजून घेतो, अच्छा असं असं होतं आहे, पण नवीन जर त्याला काय टाकलं, हां कदाचित असं होऊ शकतं. ठीक आहे, समजतंय? फॉर दिस थिंग लाईक दिस वॉज द केस स्टडी ऑफ झुडिओ, नॉट ओनली झुडिओ बट एनी पर्टिक्युलर ब्रँड. ठीक आहे, नंतर मग त्याचं डेटा सायन्सचं एक्झाम्पल घ्यायचं तर बघा, तुम्हाला 3 महिने आधीच एखाद्या गोष्टीची प्राईस सांगता की आमच्या सेलमध्ये ही गोष्ट या प्राईसला मिळेल. करेक्ट? हाऊ इट इज डन? इट्स डन विथ द हेल्प ऑफ मशीन लर्निंग. मशीन लर्निंगला डेटा कसा मिळेल? हा डेटा अनालिसिस जे आहे ते डेटा प्री प्रोसेसिंग करेल. ठीक आहे, ती पूर्ण प्री प्रोसेसिंग झाल्यानंतर मग मशीनला मॉडेल लाईक त्या मॉडेलला डेटा पुढे इंटिग्रेट होतो. ठीक आहे, हे सगळं काम एक डेटा अनालिस्ट करतो. ठीक आहे, इवन इफ यू आर एमिंग टू वर्क इन अ डेटा सायन्स कंपनी, मोस्टली नाही करत, लाईक दे डोंट गो फॉर डेटा अनालिसिस. लाईक जात नाही त्याच्यासाठी लोक, जास्त डेटा अनालिससाठी नाही जात डेटा सायन्सवाले कंपनीज. बट इफ यू आर विलिंग टू कंटिन्यू, ज्याला पुढे डेटा सायन्समध्ये करायचं, तर गेट अ गुड होल्ड ऑफ SQL अँड पायथन. इथून जे मी सुरू करेल त्यानंतर मग उप्स वगैरे मी सांगेल एंड लेक्चरला. ठीक आहे, आता डेटा अनालिस्ट थोडं समजलं काय करता, कसं करता. ठीक आहे, आता गोष्ट येते की त्यासाठी नक्की लागतं काय काय समजून गेलो आपण. व्हॉट इज डेटा एनालिटिक्स, उसके लिए क्या चाहिए, है ना? वो सब टूल्स तो पता होना चाहिए. तो कौन से टूल्स लगते हैं? एक्सेल, पावर BI, SQL, पाइथन, और एक चीज़ लगती है वो उसी में होगा. नहीं, मशीन लर्निंग में Tableau is an alternative for Power BI. Then why do you use Power BI? हाँ, तो Tableau में भी तो हो जाता है. हाँ, ओके, दैट इज़ वन थिंग. ओके, दैट इज़ वन थिंग. और बोलो, वो भी एक है. और एक बोलो, और एक देयर इज समथिंग. कैसे? आपके मैक में तो नहीं आएगा पावर भी है, मैक में तो नहीं आएगा पावर. और बोलो, देयर इज समथिंग. डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये पॉवर बीआयला किती असते? वरती गेला असेल ना, फेच डेटा किती येतात रे, किती गोष्टींवरनं आपण कनेक्ट करू शकतो डेटा, एव्हरीथिंग. नेक्स्ट, व्हाई डेटा एनालिटिक्स मैटर, ये तुमने. की टूल्स फॉर डेटा एनालिटिक्स कुठले आहेत? एक्सेल, देन डेटा विजुअलाइजेशन, देन SQL. ठीक है, समझ रहे हो? उसके पहले सबसे पहले हम देखेंगे एक्सेल. एक्सेल मध्ये काय शिकला तुम्ही? व्हॉट डज एक्सेल टीच यू, और व्हॉट इज एक्सेल?
डेटा क्लीनिंग, ठीक है। और कुछ उसमें क्या क्या कर सकते हो? डेटा फॉर्मेटिंग, ओके, क्विक इनसाइट्स, टेबल्स, पिवट वी टेबल्स, फॉर्म्युलेट द कॉलम. ओके गुड, ठीक आहे. हे सगळं आपण एक्सेलमध्ये करू शकतो. वन मोर थिंग, लाईक कॅन बी विज्युअलाइज इन एक्सेल? विज्युअलायझेशन करू शकतो का आपण? येस सर. ओके गुड, ठीक आहे, विज्युअलायझेशन करू शकतो. मग मला सांगा, वाय डिड वी मूव्ह टू पॉवर बी अँड टॅब्ल्यू? एक्झॅक्टली, करेक्ट, गुड वर्ड. एक्सेलमध्ये काही ना काही देयर वर सम लिमिटेशन्स, ज्याच्यामुळे ठीक आहे आपण पॉवर बी आयला इंट्रोड्यूस झालो. व्हॉट इज पॉवर बी आय? बट अजून एक गोष्ट, एक्सेल मेक्स चार्ट्स, पॉवर बी आय मेक्स डॅशबोर्ड. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन चार्ट अँड डॅशबोर्ड? गुड, ठीक आहे. अँड व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन डायनॅमिक अँड स्टॅटिक डॅशबोर्ड? डेटा इनपुट चेंजेस, आउटपुट ऑल्सो चेंजेस. ऑटोमॅटिक डेटा चेंज होईल. ते स्टॅटिक म्हणजे ते थांबलेला डेटा. ओके, एक्झाम्पल ऑफ इच? ट्रेडिंग, करेक्ट, ट्रेडिंग केली असेल ना, कंटिन्यू फ्लक्च्युएट होतो, ठीक आहे. इनपुट डेटाने डेटा इंटिग्रेशन म्हणायचं. नाव स्टार्ट युजिंग गुड टेक्निकल टर्म्स, टेक्निकॅलिटी थोडी डेव्हलप करा, ठीक आहे. फर्स्टली, व्हॉट इज इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड? डेटा इंटिग्रेशन अँड स्टोरी टेलिंग. बिफोर बीइंग अ डेटा सायंटिस्ट or being a data analyst, you need to be a good storyteller. खूप मस्त कोट आहे, ठीक आहे, की म्हणजे कुठला डेटा ॲनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट होण्याच्या आधी तुम्ही खूप चांगलं एक डेमोसाठी आलात तुम्ही. लास्ट आय गेस लेक्चर इकडे चालू आहे, मग थोडं इकडे बघा, ठीक आहे. सो before being a data analyst or a data scientist, you need to be a good storyteller. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला नीट एक्सप्लेन करता आला पाहिजे, ठीक आहे, की कसा आला डेटा, कुठून आला डेटा, क्वालिटी काय आहे डेटा. जेव्हा आपण प्रोजेक्ट करू, ठीक आहे, आणि तुम्हाला इथे प्रोजेक्ट्स पण दाखवावे लागतात ना, क्लिअर. टोटल आपण 4 प्रोजेक्ट करू, 4, ठीक आहे. जस्ट थिंक ऑफ इट की 4 प्रोजेक्ट्स तर मी इथेच करून देणार तुम्हाला, घरी पण तुमचे टोटल 8 प्रोजेक्ट्स होतील फक्त पायथनवर. सो इसीलिए पुरी स्पून फिडिंग आहे, म्हणून मागच्यांना सांगतोय नीट लक्ष द्या, ठीक आहे. झालं का एक्सेलचे प्रोजेक्ट? झाले का? डॅशबोर्ड, ठीक आहे. मग आता हे तर इथेच क्लासमध्येच होईल पायथनचे. आणि पायथन इज नॉट समथिंग लाईक टूल. इथे तुम्हाला हेच लागेल, लॉजिक बिल्डिंगच लागेल, ठीक आहे. टूल म्हणजे समजतं ना, ऑलरेडी तिथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तुम्हाला फक्त कुठे काय, नवीन गाडी घेतल्यानंतर कसं ओके कुठे काय आहे बघावं लागतं ना, बट इथे तसं नाही आहे. इथे यू गाईज आर लाईक, इथे तुम्हाला स्वतःहून मशीनकडनं काम करून घ्यायचं आहे, ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपल्याला लॉजिक लावायचं आहे. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू एव्हरीवन की इथे लक्ष द्या. आणि पायथनचं एक माहिती आहे का काय, एक म्हणजे पायथन तुम्हाला एक खूप मोठा स्कोप देईल, ठीक आहे. ते एंडला कळेल तुम्हाला का मोठा स्कोप देईल, या आजच्या लेक्चरच्या एंडला, ठीक आहे. पॉवर बी अँड टॅब्ल्यू, वाय? फॉर डॅशबोर्ड्स. म्हणजे मला सांगा, डेटा व्हिज्युअलायझेशन गरजेचं काय? हे एकाने कोणीतरी सांगा. संबंध, दीपक तुम बोलो. डेटा व्हिज्युअलायझेशन क्यों करते हैं? हां, ओके. शॉर्टमध्ये तो डेटा एनालाइज करण्यासाठी. So we could even understand data with numbers. Hello? Sorry? हो, ते चालू आहे मॅडम. चालेल, आय मीन मी आता लेक्चरमध्ये नेमकं झालं की मग करू. हां, ठीक आहे.
काय सांगत होतो मी हां वाय इज डेटा व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट So we could understand data by numbers, but visualization makes to understand data easily by the colors, shapes, and it can be charts and all that. लास्ट डेटा लगेच समजून येतो व्हिज्युअलायझेशन. इनसाइड अंडरस्टँड करण्यासाठी. व्हिज्युअलायझेशन का करतो ओके कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. ठीक आहे जर मी तुम्हाला आत्ता नंबर्समध्ये सांगितलं ठीक आहे एखादी गोष्ट मी तुम्हाला खूप नंबर्समध्ये दाखवली ठीक आहे की एवढं पर्सेंटेज बघा एवढे जे एवढे लोक आहेत तेवढ्यांचं आज असं झालं तेवढ्यांचं आज तसं झालं ठीक आहे लेटचे एवढे लोकांना जॉब मिळतला किंवा एवढ्या लोकांचं स्टॉक मार्केटमध्ये एवढा डिफ्लेक्ट आला ठीक आहे बट एवढं सांगण्यापेक्षा डायरेक्ट मी तुम्हाला व्हिज्युअल करून दाखवलं तर ठीक आहे क्रिकेट मॅच बघितली क्रिकेट मॅचमध्ये पूर्ण हायलाईट्सने बघितलं तरी चालतं लास्टला एक ग्राफ येऊन जातो बस त्याच्यात समजून जातं कुठे काय झालं कसं झालं ठीक आहे ते एक टाईम ग्राफ येतो आणि एक ब्लूमध्ये एक टीमचा आणि रेडमध्ये दुसऱ्या टीमचा तर मग कळतं अच्छा ह्या पॉईंटला ही टीम इथे गेलेली ठीक आहे मग त्यांनी एवढं स्कोअर केलं समजलं व्हिज्युअलायझेशन का गरजेचं आहे तेच जर डायरेक्ट स्कोअर दाखवत एवढं तुम्ही वाचत बसाल का ठीक आहे ओके प्रत्येकाचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा आहे कोणी किती स्कोअर केलं ते नाही म्हणत मी आय वॉन्ट एंड रिझल्ट दॅट इज कोण जिंक आय वॉन्ट टू वॉच दी हायलाईट्स ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यापेक्षा ठीक समजलं वाय इट इज इम्पॉर्टंट नेक्स्ट इज स्क्वेअर बोलो बसू देणार नाही खरंच देन बोला वाय इज स्क्वेअर इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे सर डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी जो डेटा लागतो तो मोस्ट ऑफ द डेटाबेसमध्ये असतो सो टू फेचिंग that particular data from database we need one query language for that we are using the good okay good structured query language correct okay what is data warehouse So we have to store all the Where the data is stored in not only particular format सगळ्यांमध्ये राहू शकतो डेटा वेअरहाऊस काय डेटा वेअरहाऊस नाव काय विसरून गेलो मी लास्ट अमोल आणि हां परत भरत अरे परत सांग असं झालं मला हां व्हॉट इज डेटा वेअरहाऊस डिफरंट टाईप ते ब्लॅकबोर्ड मी सांगतो सरांना तसं समजेल डेटा वेअरहाऊस महिंद्राचा वेअरहाऊस आहे ऐकलंय का महिंद्राचा वेअरहाऊस आहे ठीक आहे गोडाऊन ओके चलो गोडाऊन म्हणा बट वेअरहाऊस म्हणा 1-2 मिनटं ठीक आहे हां ठीक आहे वेअरहाऊस कसं असतं समजून घ्या टर्म्स या कंपनीमध्ये लागतात ठीक आहे हा एक वेअरहाऊस आहे त्याचे दिस इज अ वेअरहाऊस ओके याच्यामध्ये तुमच्या सगळ्या डेटा तर इथे कसं तुमच्या कंपनीमध्ये जो डेटा लागणार आहे तो कुठून ना कुठून फेच होत जातो लेट्स क्लाउडमधनं येतोय ठीक आहे कुठल्या नाही API वरनं या डिव्हाइस लाईक इकडनं तुम्ही डेटा जनरेट केला किंवा कुठल्या सर्वेने आणला कुठून ना कुठून डेटाला तो कुठे तर स्टोअर करावा लागेल ना तो मग तुम्ही तो इथे स्टोअर केला ठीक आहे बट इथला मला फक्त लेट्स से स्टुडंट्सच्या कॉलेजचा वेअरहाऊस आहे ठीक आहे पण त्याच्यामध्ये सर्वच आहे लाईक मला फक्त स्टुडंट्सचा डेटा पाहिजे तेवढा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला फक्त लेट्स से सगळ्या कार्सचा महिंद्राचा वेअरहाऊस आहे ना पूर्ण मग सगळ्या कार्स तिथे XUV 700 500 कार्सचे मॉडेल्स ज्यांना माहिती नाही ठीक आहे ते B6 वगैरेचे सगळ्यांचं आहे तिथे बट वी वॉन्ट ओनली फॉर XUV 700 समजतंय का डेटा वेअरहाऊस कसं स्टोअर केलं सो ऑल टाईप्स ऑफ डेटा लाईक एव्हरी डेटा इज स्टोर्ड ओव्हर देअर तर मग आता कन्फ्यूज नको हो क्लाउड सर्व्हर डेटा वेअरहाऊस इकडनंच डेटा येतो So पण हा डेटा वेअरहाऊस क्लाउडमध्ये असेल ना हा डेटा वेअरहाऊस क्लाउडमध्ये नॉट डिपेंड्स लाईक
आता काहींचं ऑलरेडी एक एम्बेडिंग मॉडेलमध्ये सेम असतं, ठीक आहे, बट काही वेगळं वेगळं कॉम्पोनंट्स वापरतं असं, ठीक आहे. बट एक जर तू जर पिक्चर जरी बघितला, ETL जर तुम्ही ऐकलं असेल ना, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड, ठीक आहे, जर तुम्ही त्याचा पिक्चर जरी बघितलं तरी तुम्हाला डेटा वेअरहाऊस तसंच दिसेल. 3 क्लाउड्स दिसतील तिकडनं, जर तुम्ही गुगलला जाऊन बघा 3 क्लाउड्स दिसतील, तिकडनं डेटा येतो, डेटा वेअरहाऊसमध्ये येतो, इकडनं मग वॉट एव्हर डेटा यू वॉन्ट इट्स मुव्हिंग अहेड. समजलं? डेटाबेस कुठे राहतो म्हणजे warehouse? त्याच्यामध्ये डेटाबेस, लाईक डोंट गेट कन्फ्युज बिटवीन दिस टर्म्स. डेटाबेस इज इट्स इनसाइड दॅट, लाईक दॅट्स द डेटाबेस, ठीक आहे. डेटा वेअरहाऊस इज लाईक द एंटायर कॉम्पोनंट ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करताय. हा तुमचा डेटाबेस आहे, तो कशात स्टोअर आहे? एका डेटा वेअरहाऊसमध्ये आहे. समजलं? So I'm not understanding the data warehouse hardware किधर रहता है? अरे दैट्स नॉट अ हार्डवेयर, लाइक अभी सब इसमें चलता है वो. अभी उस हार्डवेयर की इसकी ज़रूरत नहीं, पहले लगती थी लेकिन अब नहीं होता, सब ऊपर क्लाउड में ही सब हो जाता है, ठीक है. किसी के दोस्त अगर क्लाउड इंजीनियरिंग या क्लाउड का कोर्स अगर कर रहा होगा तो उसको पूछो, उनको कंपलसरी नहीं पढ़ाते ही, ठीक है. अभी एम्बेडिंग मॉडल्स की वजह से क्या हुआ है पता है क्या? नॉट एग्जैक्टली एम्बेडिंग मॉडल्स की, दोनों एक साथ मतलब प्रोसेस हो जाते हैं, लेकिन उसको अगर समझना है तो तुमको उसी तरह समझ, जैसे मैंने बोला है तसंच समजावं लागेल. जर डेटा वेअरहाऊस समजायचं असेल तर तुम्ही जर दोघांना मिक्सअप करून समजायला गेलं ना, क्लाउड समजेल ना, डेटा वेअरहाऊस समजेल ना, डेटाबेस समजेल. हे नीट समजलं असेल. 1 2 3 क्लाउड आहे, इकडनं एक सर्व्हरवरनं तुम्ही इकडनं एक डेटा येतो, इकडनं एक डेटा येतो, इकडनं डेटा येतो, स्टोअर तर करावं लागेल. कुठे गेला? डेटा वेअरहाऊसमध्ये. याच्यातला एवढा पार्ट लागतोय फक्त तुम्हाला, आगे गेला. कशाने नेला? SQL ने नेला. समजलं? या दिमाग में गुड, ठीक है. उसमें भी आप एनालिसिस वगैरह कर सकते हो. हे झालं. इथे पायथन कुठे होतं मग? नहीं, कुछ भी ठीक है, मतलब सही है लार्ज डेटा, लेकिन इतना भी उसके लिए SQL ही लगता है. पायथन कुठे गेलं मग? सर SQL क्वेरी कॉल करण्यासाठी आपण पायथन यूज करू शकतो युजिंग दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. नहीं, मशीनला SQL नाही समजत. हाँ ऐसा कुछ नहीं. मशीनला लँग्वेजेस सोबत इंटरॅक्ट करू शकतो. मैं उसको SQL भी पढ़ा, SQL भी समझा सकता हूँ, ऐसा कहीं नहीं. बोलो, we have time. बोलो. पायथन कुठे गेलं? तो कमांड डेटा म्हणजे त्यांना वेगळं काम करून देताना. अरे मग त्यासाठी ते एक्सेल वापरतोच आहे ना, व्हिज्युअलायझेशनसाठी पॉवर BI वापरतोच आहे, फेच करण्यासाठी SQL आहेच. व्हॉट इज पायथन? उद्यापासून अमोल इथे, ठीक आहे. तर लेक्चर सुरू नाही करणार मी, काही थोडं स्विच होत राहा. अभी आहे 1-1.25 महिना मीच आहे तुमच्यासोबत, सो थोडं फिरत राहा तुमच्यामध्ये. असं एकदम काही मागे थोडं कधीतरी पुढे पण या. फीस तर सारखीच भरली ना सगळ्यांनी, ठीक आहे. सांगा चलो क्विक, वेअर इज पायथन? का शिकताय पायथन? सगळं आता डेटा अनालिटिक्स सांगितलं, काय लागतं काय सांगितलं, पायथन का? फॉर प्रोग्रामिंग पर्पज सर. येस, ओके. काय वाटतं तुम्हाला अमोलच्या लेफ्ट साईडला? तुम्ही जेवढं लपाल तेवढं दिसेल, म्हणून मग नको. नेवर ट्राय टू प्ले हाईड अँड सीक विथ मी. माझा एक एम हाच आहे की एव्हरीवन शुड नो काय झालं, म्हणून मी म्हणतो, म्हणून प्रत्येकाकडे विचारतोय. सांगा पटकन. जळगाव, भुसावळ, भुसावळ ना, बार्शी. अच्छा ओके, होऊन जात. चलो क्विक, का लागतं पायथन?
अरे किती लोकांनी याच्या आधी पायथन करून बघितलंय? ओनली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. बाकी जावा, सी प्लस प्लस, सी सगळ्यांनी सी केलं. ओके, सगळ्यांनी केले का? तुमच्या किती करवेनगरला कोर्स केले मग यातले? सी सी प्लस प्लस फुल स्टॅक. ठीक आहे. असो, तिघींचं काम पायथन एकटं करून घेतो. ओके, इट हैज़ सम लिमिटेशंस बट हो जाता है सब काम इजीली. हां, डेटाची हो, त्याला प्लॉटली म्हणून एक लायब्ररी असते. बट असं होऊन जातं मग जर एवढं कोड करून डॅशबोर्डच बनवायचं आहे तर ऑलरेडी मग पॉवर बी आहेच ना. सो एकदम ज्याला कोडिंग एकदम चांगली जमते मग ते करू शकता. लिमिटेशन हेच आहे की ओके, यू कॅन प्रोसेस गुड अमाऊंट ऑफ डेटा बट यू कांट प्रोसेस अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. ठीक आहे. तुम्हाला मी आता आपण प्रोसेस करताना आपण 2-1 हजाराचा डेटा घेऊ. तुम्ही ते जर 10-15 हजारच्या वर गेले ना सिस्टम हँग होईल, मॅकच होईल जातो तुमचं. तर डायरेक्ट असं कोणी आहे का त्याच्याकडे जुने डिव्हाइस आहे? खूप जुने. कारण आपण व्हाईल लूप शिकू तर तेव्हा जरा इश्यू येतो. इन्फानाइट कंडिशन जाते तेव्हा. गॅरंटी क्वेश्चन इन पायथन इंटरव्ह्यू, इन्फानाइट कंडिशन. ठीक आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी. सगळ्यात पहिले काय करतो, डेटा मॅनिप्युलेशन्स. लाईक SQLचे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, नमपाय, पांडास अशी एक लायब्ररी आहे. ठीक आहे. त्याच्यावरती आपण करू शकतो लाईक डेटाचे नवीन कॉलम्स बनवलं, त्यातनं मीन, मीडियन, मोड हे सगळं फाइंड करणं. ठीक आहे. नंतर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस झालं की व्हेरियन्स किती होता, मीन किती होता, स्टँडर्ड डिव्हिएशन किती होतं. ठीक आहे. हे सगळं विदिन 1 लाइन ऑफ कोड तुमचं इजीली निघून जातं. एक ही लाइन में सब हो जाएगा, एक ही लाइन में. ठीक है. पाइथन इज़ वेरी इजी. इट्स डायनामिकली टाइप्ड लैंग्वेज. पता है क्या डायनामिकली टाइप्ड, स्टॅटिस्टिकली टाइप्ड सुना होगा. डायनामिकली टाइप्ड काय एक्सप्लेन करेल मी आपलं जेव्हा सुरू होईल. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, पायथन इज डायनामिकली टाइप्ड लँग्वेज, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. डायनामिकली टाइप्ड सगळं लाईक असं सुरू करणारे आपण पायथन ज्याने कधी लॅपटॉपला पण हात लावला नाही. सो डोंट वरी अबाउट दॅट. म्हणून म्हणतोय की लक्ष द्या फक्त. ठीक आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट पायथन बिंग डायनामिकली टाइप्ड. ठीक आहे. आपल्याला त्याला सांगावं नाही लागत की तू नंबर आहे, व्हेरिएबलला सांगून सगळं व्हेरिएबल काय आहे. ठीक आहे. सो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन आपण शिकणार. मॅटप्लॉटलिब अँड सीबॉन नावाची एक लाइब्रेरी, 2 लाइब्रेरीज आहेत ते अपन डेटा विजुअलाइजेशन अंडर सीखना. उसके अंदर आपको पूरा विजुअलाइजेशन कैसा होता है, जो चार्ट्स आप एक्सेल पे बनाते थे वही चार्ट्स आप सेम पाइथन में बना सकते हो. ठीक है, ठीक है. दैट्स अ पार्ट. नाउ दिस इज व्हाट लाइक फॉर नहीं उसी के लिए तो लगा है अपने क्लास, वो क्यों पढ़ा. ठीक है. तो मतलब ये सब चीज़ें हैं पूरी जो डेटा एनालिटिक्स में आपको लगेगी, जो पाइथन में आप सीखोगे. क्यों पाइथन सीख रहे हो ये समझ लो. कधी पण कुठली गोष्ट शिकताय ना तुम्ही, एक अप्रोच ठेवा की यू शुड नो वाई यू आर लर्निंग दिस पर्टिकुलर थिंग. ठीक है. माहीतच नाही, सब कर रहे हैं, ट्रेंड में चल रहा है नहीं. ठीक है. आणि पाइथन, now I will say why I'm emphasizing more on Python, because as I told you Python opens the door for all of the things. खूप गोष्टींसाठी पायथन तुमचे दरवाजे ओपन करतं. तुम्हाला डेव्हलपमेंटला जायचं आहे, तुम्हाला बॅकएंडला जायचं आहे, तुम्हाला कशाला जायचं आहे, सगळ्यांसाठी ओपन होतं तुमचा दरवाजा. ठीक आहे. पुढे जर एखाद्याला AI मध्ये जायचं आहे, ज्याला जेन AI शिकायचं आहे, ठीक आहे, जनरेटिव्ह AI, ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी यू नीड पायथन. ठीक आहे. त्याचे सगळे कोड्स पायथनवरतीच होतात. ठीक आहे. समजलं. अशी किती लोक आहेत ज्यांना पायथन काहीच येत नाही.
सांगा प्रामाणिकपणे. 1 2 3 4 5. तिथे काय अर्थ आहे? इथे येऊन बसा ना. प्ले स्मार्ट. ठीक आहे, असं काही नाही, तिथून पण समजेल. बट असं नाही की असं थोडं तुम्ही इकडे तिकडे शिफ्ट झाले तरी चालेल. कधी तुम्ही पुढे आले, कधी तुम्ही मागे गेले. ठीक आहे. सो व्हॉट इज पायथन? पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. काय आहे? लँग्वेज म्हणजेच काय? भाषा. करेक्ट. नाव आय एम स्पीकिंग विथ यू. आय वॉज स्विचिंग बिटवीन लँग्वेजेस. करेक्ट. मी कशात पहिले हिंदीमध्ये पहिले आय स्टार्टेड विथ इंग्लिश. आय वॉज स्पीकिंग विथ यू इन इंग्लिश. ठीक आहे, तुम्हाला समजते. ठीक आहे. नंतर मी सुरू केली मराठी, समजते. नंतर मग हिंदी, समझ रही है. मारवाडी तमें तो ठीक आहे, समजेल. ठीक आहे, त्याला समजेल. बट मी अगदीच फ्रेंच इटालियन सुरू केली तर नाही समजणार. तसंच ही एक भाषा आहे. व्हॉट इज पायथन? अ प्रोग्रामिंग लँग्वेज. अशी भाषा जी त्याला कळेल. करेक्ट. काय व्हॉट इज आता झालं का? प्रोग्रामिंग लँग्वेज हा शब्द काय म्हणतोय? अशी एक पायथन इज अ थिंग, इट्स अ लँग्वेज विच ओनली कॉम्प्युटर विल अंडरस्टँड. तुम्हाला तुमच्याशी बोलू की मी असं प्रिंट हॅलो नाही ना, गरज नाही आहे. सिम्पल. मग त्याच्याशी बोलावं लागेल. करेक्ट. कन्सेप्ट क्लिअर झाली. लँग्वेज मागे समजलं तुम्ही? दीपक ऑल गुड? ओके, मूव्हिंग अहेड. नाव दॅट आय एम स्पीकिंग विथ यू. ओके, नाव आय एम स्पीकिंग विथ यू. ठीक आहे. नाव तुम्हाला समजतंय ते कुठल्या ना कुठल्या एका माध्यमातनं. कुठला माध्यम आहे? फिजिक्स किसी को पता है? साउंड एनर्जी. कभी तो पढ़ा होगा फिजिक्स में. काय झालं? कभी तो पढ़ा होगा. एक कुठल्या ना कुठल्या तुम्हाला एक याच्यात कळतंय. मीडियम है, देयर इज अ मीडियम. हाँ, अभी वो पूरा फिजिक्स में जाने की ज़रूरत नहीं हमें. ठीक है. ऑसिलेटिंग पार्टिकल्स, वाइब्रेशंस जा रहे हैं. ठीक है. आय एम व्हेरी गुड विथ फिजिक्स. तर मग ते कुठला ना कुठला मीडियम आहे. आता मी जर याला डायरेक्ट बोललो की प्रिंट हाय फॉर यू, हे आता हां सिरीला कळेल. ठीक आहे. बट पायथन टर्मिनलला कळेल का? नाही कळणार. करेक्ट. सो फॉर दॅट विल नीड समथिंग की ते त्याला समजेल. ठीक आहे. दॅट समथिंग इज कॉल्ड IDE. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ठीक आहे. खूप टर्म्स आहेत. कंपायलर, कर्नल, इंटरप्रिटर, IDE. कळलं का? कळलं IDE कशासाठी? कशासाठी सांग. मराठीत सांग. मी जसं सांगितलं एकदम याच्यात सांग. कशासाठी? तुम्हीच. हे नाही माझे, तुम्हीच. कशासाठी? अरे इतक्यात सांगितलं काही. IDE वाय रुको अच्छा इतक्यात सांगितलं ना मी. कशासाठी लागतं IDE? मी फुल फॉर्म नाही मागते. कशासाठी लागतं ते सांग मला. ऑनलाईन. इट्स एन्व्हायरमेंट टू म्हणजे पायथनला ते म्हणजे समजण्यासाठी समथिंग जे आपण जे कोड लिहितोय ज्याच्यावरती आता मी तुमच्याशी बोलतोय तर कुठल्या ना कुठल्या माध्यमात एन्व्हायरमेंट हां एक काही ना काही एक एनर्जी मीडियम किंवा मीडियम आहे त्यातनं तुम्हाला कळतंय. करेक्ट. असं डायरेक्ट याला समजेल का? नाही. डायरेक्ट नोटपॅडवर केलं तर समजेल का त्याला? नाही. फॉर दॅट यू विल नीड समथिंग. दॅट समथिंग आय वुड से IDE. त्याला म्हणतात इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ज्याच्यावरती आपण कोड करूयात. ठीक आहे. जे त्याला समजेल. ठीक आहे. तेच जर मी नोटपॅडवर किंवा वर्ड प्रेसवर केलं तर समजेल का त्याला? नाही. त्याला एक माध्यम लागेल. ते माध्यम म्हणजे IDE. झालं डोक्यात क्लिअर? आता फिट. कन्फ्युजन होणार नाही. नशीब. चलो. तर सगळ्यात पहिले कसं इन्स्टॉल करणार?
तर तुमच्या डिव्हायसेसवरती असेल गुगल. ठीक आहे, गुगलवरती न्यू टॅब अँड ओपन VS कोड. ठीक है, हाँ और ऑप्शंस दे रहा हूँ मैं. 4 ऑप्शंस है मेरे पास, सब चीज़ के लिए ऑप्शन है हमारे पास, कोई टेंशन नहीं. ठीक है, VS कोड पे क्यों बोल रहा हूँ. ठीक है, आपके पास हां इझी पण जातं. ठीक आहे, तुमच्याकडे असं काही खूप टाईम पण नाही आहे, आरामशीर फुल स्टॅक पण नाही शिकायचं आहे तुम्हाला, याच्या ओरिएंटेड शिकायचं फॉर दैट थिंग. और दूसरा ऑप्शन है हमारे पास, वही मैं इसके बाद देने वाला हूँ. ठीक है, VS कोड डाउनलोड. आता तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं, तर डाउनलोड इन्स्टॉल वगैरे सांगायची गरज नाही. ठीक आहे, इन्स्टॉल केलं. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट, ओके, त्यानंतर तुमच्याकडे अशी एक, घाबरू नका, तुमचं नाही आहे. ओके, त्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल. सेम डाउनलोड केल्यानंतर सेम विंडो ओपन होईल. कोणाचं काय हा इथे फक्त कोणाचं को पायलट वगैरे येऊन जाईल अपडेटेड असेल तर. ठीक आहे, को पायलट आला, तिकडे क्रॉस करायचं, हे सगळं निघून जाईल. मग इथे जायचं, एक्सटेन्शन. सगळ्यात पहिले काय तिथे टाकणार, इथे बघा, इथे सर्च टेक्स्ट एक्सटेन्शन दिलं आहे ना, तिथे जायचं, तिथे टाकायचं. ठीक आहे, इथे त्याला क्लिक केल्यानंतर इथे ऑटो अपडेट नावाचा ऑप्शन येतो, तुम्हाला येईल, त्याला टिक करून द्यायचं, ऑटो अपडेट. ठीक आहे, आणि इन्स्टॉल करायचं. ते झाल्यानंतर क्लिक दाबायचं, PYTHON पायथन, आणि तिथे इन्स्टॉल पायथन, सेम ऑटो अपडेट. ठीक आहे, ते झाल्यानंतर सगळ्यात पहिले मग इकडे आले, परत तुमच्या याला आले. सगळ्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या कुठे पण व्हेरेवर दे वॉन्ट, मेक अ फोल्डर नेम्ड पायथन डेटा अनालिटिक्स, व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे, आता लेट्स से माझा फोल्डर आहे पायथन फॉर DA डेटा अनालिटिक्स. मग इथे यायचं, ते 2 एक्सटेन्शन डाउनलोड झाल्यानंतर इथे आले, ओपन फोल्डर, डेस्कटॉप. ठीक आहे, मग इथे NLP पायथन फॉर DA. ठीक आहे, आणि ओपन. आता ऑलरेडी खूप फाईल्स आहेत म्हणून तसं ओपन झालं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक असे इथे ब्लँक ओपन होईल तुमचं, कारण की तुमचे काहीच फाईल्स नसतील त्याच्यात. ठीक आहे, मग इथे एक ऑप्शन आहेत, इथे ऑप्शन्स येतात. खूप स्लो चाललो आहे मी, समजेल असं चाललं आहे. कोणाला काही स्किप झालं का एक्सटेन्शन नंतर व्हिडिओमध्ये आहेच, किंवा ऑनलाईन जिथून बघायचं तिथून बघा. ठीक आहे, न्यू फाईल. ठीक आहे, इथे क्लिक केलं अँड हिअर यू गो. लेट्स तुम्ही एक पण फाईल, जी पण फाईल बनवली. ठीक आहे, लेट्स मी आता बनवली, मी बनवली डेमो .ipynb. काय IPYNB, हे काय आहे, ज्युपिटर नोटबुकचं एक्सटेन्शन. ठीक आहे, ठीक आहे. अजून एक एक्सटेन्शन कुठलं असतं रे, .py. ठीक आहे, ते पायथनचं आहे. आय मीन बोथ आर द सेम, बट हे नोटबुकचं एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, समजलं. कोणाला काय डाऊट याच्यामध्ये, त्याला एंटर नावाचं बटन असतं, ते दाबायचं. ठीक आहे, त्यानंतर ती फाईल तुमची ओपन होते इथे. आणि हीच फाईल कुठे सेव्ह होते रे, त्या फोल्डरमध्ये, ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही, इथून तुम्ही फोल्डर्स पण बनवू शकता. दॅट्स वाय आय वॉज प्रेफरिंग दिस, लाईक इवन वॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे, ते केल्यानंतर मग तुम्ही ते कोड मार्कडाऊन, हे सगळं काय आहे मी तुम्हाला फर्स्ट डे सांगेल. कोण आलं एवढं लवकर, ओके. तर इथे झालं, इथे मग तुमचं सगळ्यांचा फेवरेट कोड. ठीक आहे, आणि काय करणार, Shift+Enter, त्याच्याने रन होईल, असं येईल तुमच्या एन्व्हायरमेंटसमोर. ठीक आहे, तर इथे जायचं, सिलेक्ट कर्नल, इथे असं येईल. ठीक आहे, तुमचं पायथन जो आहे ना तो इथे दिसून जाईल. ठीक आहे, आता माझे 3 आहेत.
लाईक एक डेटा सायन्सवाल्यांचा एक याचा आहे, एक कसा आहे, 3 वेगळे आहेत माझे. तर तुम्हाला तुमचं तिथे एकच येईल कारण तुम्ही एकच केलेलं असेल. तर त्याच्यावर क्लिक करायचं, एक्झिस्टिंग पायथन एन्व्हायरमेंट्स असं येईल तुमच्या इथे, रेकॉर्डेड पण झालं आहे तिथे येईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून द्या. ते झालं, तो कनेक्ट होतो, याला म्हणतात कर्नल. नाव क्वेश्चन विचारतं, व्हॉट इज अ कर्नल? कर्नल इज द ब्रिज बिटवीन युअर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. समजण्यासाठी एवढं समजून घ्या, लाईक डोक्यात जाण्यासाठी. समजलं? समजे? ओके. इट्स अ ब्रिज बिटवीन युअर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. त्याची एक टेक्निकल डेफिनेशन यू कॅन गूगल इट आउट, बट आता डोक्यात जाण्यासाठी हे समजून घ्या. तुम्हाला खूप सिंपल टर्म्समध्ये सांगतो मी. ॲक्च्युअली डायरेक्ट टेक्निकल डेफिनेशन नाही बोलूंगा मैं हर चीज़ की, क्योंकि फिर वो कायच फरक राहिला मग वाचण्यात आणि माझं सांगण्यात. समजेल असं या शब्दात बोलतो. ठीक आहे, समजलं? समजे कर्नल कसं करतात. ठीक आहे. कंपाइलर पता किसी को? ए ह्यूमन लैंग्वेज टू मशीन लैंग्वेज, ये ह्यूमन लैंग्वेज थोड़ी है. Who said binary? ठीक आहे, आपण एवढं करतोय बट डिव्हाइसला आहे ना पायथनला फक्त बायनरीच कळतं. एक्झॅक्टली, त्याचे कॉम्बिनेशन्स कळतात. ठीक आहे, आपण जे हॅलो वर्ल्ड केलं ना त्याच्या टर्म्समध्ये 011 मध्ये गेलं असेल, त्याचे कन्वर्ट करून गेलं ना, दॅट इज अ कंपायलर. समजे? नाही समजलं? ठीक आहे, आपण हे जे लिहिलं आहे मशीनला मागे काय समजतंय? बायनरीमध्ये. तर हे जसं कन्वर्ट होतंय ना, तो एक कंपायलर, ट्रान्सलेटर समजा. ह्या लँग्वेजला बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, गोलमाल बघितलं? गोलमाल त्याच्यामध्ये एकाला बोलता येत नाही, एक जो असतो जो जे बोललंय तो सगळ्यांना सांगत असतो. हां, तो मधला लक्ष्मण म्हणजे कंपायलर. अनलकी म्हणजे आपण जे करतोय टाकतोय, म्हणून मग तो आपल्या ऑडियन्सला समजलं आपण कसं करतो. हां, तसं मग आतून पण ते थ्रो करते एरर. काय समजलं? त्या एक्झाम्पल अजून एक, तो शाहिद कपूरचा मूवी कुठला आहे? त्याच्यामध्ये तो छोटा पंडित, हां, चुप चुप के काहीतरी. हां, चाय मांग रहा है. हां, मग तो असं बोलत असतो वेगळं आणि हा नीट सांगतो त्या दुसऱ्याला, परेश रावलला. कळलं का? कंपायलर आता नीट. ठीक आहे, एक लाईन इंटरप्रिट करून आपल्याला. एक्झॅक्टली, एवढं तर समजा. एकाच दिवशी नका तुम्ही सगळं. आणि हे परत सांगेल मी, बट दिस वॉज लाईक जस्ट टू गिव्ह यू अ गुड इंट्रो ऑफ वॉट वी आर गोना लर्न. ही झाली पहिली मेथड. सेकंड मेथड जी आहे, ओके, त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाऊन गुगल कोलॅब. ठीक आहे, इथे बघा jupyter.ipynb येतं. print hello world, run anyway. याच्यावरती डीप लर्निंगचे अल्गोरिदम्स, डीप लर्निंगचे अल्गोरिदम्स खूप मस्त लर्न होतात गुगल कोलॅबवरती. समजलं? वन ऑप्शन गुगल कोलॅब, वन मोर ऑप्शन ऑनलाइन रन पायथन प्रोग्राम इज करतो. वन मोर जिथे तुम्ही करू शकता. हे तर मी प्रेफर नाही करणार. जसं एखाद्याला पटकन इंटरव्ह्यूजमध्ये काय होतं, ते असं ऑनलाईन कंपायलरवर तुम्हाला कोड करून दाखवायला सांगतात. तसं खोळून म्हणून नाही द्यायचं, अरे इथे कसं करणार, म्हणून मग तुम्हाला दाखवून दिलं.
आता अजून एक ज्याला एक्सटर्नली जुपिटर डाउनलोड करायचं आहे त्यांच्यासाठी सब आहे अपने पास, कोणाचंच मन नाराज नाही. ठीक आहे, बस शोधू द्या मला कुठे गेलं ते. सी सगळ्यात पहिले ही एक लिंक दिली आहे तुम्हाला, ही PDF आज शेअर होईल तुमच्या ग्रुपवरती. ठीक आहे, ही लिंक ओपन करायची, याच्यावरती क्लिक करायचं, डायरेक्ट इथून पण क्लिक केलं तर ओपन होईल. ठीक आहे, नंतर खालती जाऊन इथे विंडोज इन्स्टॉलर जिथे जिथे येल्लो दिसतंय त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. ठीक आहे, लेटेस्ट जो पण असेल. ओके, आणि नेक्स्ट मग इन्स्टॉलेशन, मग हे असे विंडो ओपन होईल, इथे याला क्लिक करायचं आणि मग इन्स्टॉल करायचं. ते सेकंड झालं. आफ्टर इन्स्टॉलेशन ओपन CMD, कसं प्रेस विंडोज की अँड टाईप CMD सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, देन रन हे ऑप्शन आहे बरं का. VS कोड नंतर जर कोणाला असं करायचं असेल तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. काहींच्या डिव्हाइसमध्ये VS कोड नीट रन होणार नाही, जुने असतील तर. ठीक आहे, तर तुम्हाला वाटतंय लॅग होते तर हा एक ऑप्शन आहे. हा नाही झाला तर मग गुगल कोलॅब आहे, तो नाही झाला तर मग कंपायलर आहे. तिथपर्यंत जाण्याची वेळ नका येऊ देऊ. ठीक आहे, नंतर मग ते ओपन केल्यानंतर ठीक आहे, मग त्याच्यात ते टाकायचं असं python//version, मग येईल कुठलं वर्जन झालं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग इफ यू सी दिस वर्जन देन इट इज इन्स्टॉल्ड, इफ यू सी सम एरर देन फॉलो द बिलो व्हिडिओ. ओके, देन ओपन CMD and enter below command, pip install Jupyter, hit enter. After successful installation you will see below screen. ठीक आहे, झालं. आणि चौथं मग अशी विंडो ओपन होईल तुमच्यासमोर. ठीक आहे, दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स लाईक यू कॅन डू. ठीक आहे, समजलं. आणि ही जी वेबसाईट आहे ती ही आहे पायथनची लेटेस्ट व्हर्जन आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता तिथे जसं दिलं आहे. किंवा नाही काय तर ज्याला जी जुपिटर म्हणजे यूट्यूब व्हिडिओ बघितले बघू शकता. ठीक आहे, ही पण एकदा बघून काढा, याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन वगैरे दिलेलं आहे. बाय द वे दिस इज पायथन डेव्हलपर लिस्ट. तुम्हाला असं वाटतं आहे की काही कुठला बग आला आहे पायथनमध्ये तर तुम्ही इथे त्यांना सांगू शकता, मग तुमचं नाव इथे येईल. मग जास्त काही नाही, 1.52च्या आसपास जाईल पॅकेज. हां CR हां CR म्हणतो. जर हां सापडलं तर मलाही सांगा. ठीक आहे, लाईक इथे बघा कुठलं लेटेस्ट आहे. ठीक आहे, अँड फॉर मॅक आय वुड प्रेफर VS कोड. हे जुपिटर नोटबुकवर जरी केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, वेल अँड गुड. जुपिटरवर केलं ठीक आहे, ज्याला जसं योग्य वाटते त्याने तसं करा, दॅट्स अप टू यू. ठीक आहे, ऑप्शन्स दिलेत. सो उद्या तर सुट्टी आहे, मंडेपासून विल स्टार्ट विथ कमेंट्स अँड व्हेरिएबल्स. तो ओके, ऑनलाईन कुठे गेले? ऑनलाईन आय होप आय वॉज क्लिअर इनफ. कोणाला काही डाऊट काही नाही? हां sorry, but right now we are not doing it with the Python extension, we are learning it with Jupyter Notebook. Okay, while you do your code with Python extension, what happens, you have to run the entire code at one place, like entirely you have to run it everything. But with Jupyter Notebook you can just split your code and run it accordingly, so that's the main difference. So you will use further Jupyter Notebook? Yeah, completely. For data analytics, complete Jupyter Notebook. Then after that, if you want, we'll switch to .py. But for that, you need to switch to a data science batch.
लेकिन PI में करना ही क्यों है ना डिफिकल्ट, लाइक इट्स वेरी डिफिकल्ट कोडिंग इन देयर. बट हाँ, इफ देयर इज अ स्ट्रीमलेट फाइल और दिस काइंड्स ऑफ फाइल्स, फॉर दॅट पॉइंट इन टाइम यू कॅन यूज .py एक्सटेन्शन. ठीक आहे. ऑनलाईन कोणाला काय डाऊट क्वेरी? तुमचं अटेंडन्सचं कसं असतं? ठीक आहे. एक फोन घ्या, एक सगळ्यांना पास करा पटपट लिहून, तोच एक मेसेज शेअर करून द्या. असो, वी यूज टू डू दिस सेम थिंग लाईक फॉर माय प्रिव्हियस बॅच. एक फोन घ्यायचे, सगळ्यांना पास करायचं, निघायचं. ठीक आहे. ऑनलाईन ओके देन आय जस्ट लेट मी सी कोण आहे. हां तसं करा बेस्ट. ठीक आहे. ओके देन विल कॅच यू गाईज ऑन मंडे. थँक्यू सो मच. आवाजाची गरज आहे का?